आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी सुरुवातीला आगगाडीचे भाडे हे 100 रुपये होते असे आपण गृहीत धरूया। मग सुरुवातीची वाढ 20% ने झालेली आहे। मग 100 रुपये भाडे असताना 20% वाढ झाली, म्हणजेच या ठिकाणी भाडे झालेले आहे 120 रुपये। आता पुन्हा 2 महिन्यात 10% व 25% वाढविले आहेत। 120 रुपये भाडे झालेले असताना 10% आणखी वाढ झालेली आहे, म्हणजे 120 चे 10% किती होतात तर या ठिकाणी 12। आता 12 आणि 120 एवढे एकूण भाडे झालेले आहेत, म्हणजेच 132 रुपये आता 10% नी वाढ झाल्यानंतर झालेली आहे। आता आणखी 25% ने वाढविलेले आहेत, म्हणजे 132 रुपयाच्या 25% नी वाढ झालेली आहे। 132 मग 132 चे आपण 25% करून घेऊया, म्हणून 132 गुणिला 25% म्हणजे 25 चा छेद 100 करूया, बरोबर। आता 25 एके 25, 25 चूक 100 आणि 132 ला 4 ने भाग देऊया, 4 त्रिक 12 उरला 1, हा 2 बाजूला ठेवूया, 4 त्रिक 12 म्हणजेच परत 33 रुपयांची वाढ झालेली आहे। आता एकूण वाढ किती झालेली आहे तर 132 आणि त्यामध्ये 33 मिळवूया, 132 आणि 33 याची बेरीज केली असता उत्तर येते 165 रुपये। म्हणजे सुरुवातीला भाडे होते 100 रुपये आणि आता झालेले आहे 165, म्हणजेच या ठिकाणी 65 रुपयांची वाढ झालेली आहे। आता 100 पैकी 65 म्हणजेच 65%।